आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मंडळी, पुन्हा एकदा महाडकरांचा प्रश्न ऐरणीवरती येऊन टिकलेला आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील महाडकरांना त्याच तारेवरची कसरत करावी लागते। तर मंडळी, आपल्याला प्रश्न पडलेला असेल की मी नेमकी कोणत्या प्रश्नाबद्दल बोलतोय। आता जिथे उभा आहे ते म्हणजे रायगडच्या पायथ्याशी असणारे कोटेडे धरण, आणि ह्याच कोटेडे धरणाच्या माध्यमातून महाड शहरामध्ये पाणी पुरवलं जातं। माझ्या माहितीनुसार या कोटेडे धरणाला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मात्र मला प्रशासनाचा आजही अभ्यास कळत नाहीये। सत्ता कोणाचीही 30 वर्षाकडची असो किंवा आत्ताची सत्ता कोणाचीही असो, मात्र अभ्यास आणि गणित कशा पद्धतीत पाहिजे होतं। प्रशासनाचा जो अभ्यास आहे, 30 वर्षाकडची लोकसंख्या ती कमी होती आणि त्यामुळे हे पाणी पुरलं जात होतं, आणि आताची लोकसंख्या बघायला गेल्यानंतर प्रशासनाला वाटतं की 30 वर्षाकडची लोकसंख्या आहे आणि हे पाणी कोटेडे धरणातलं पुरलं जाईल। मात्र गणित प्रशासनाचं चुकतंय। आताची लोकसंख्या महाड शहरामध्ये वाढलेली आहे, त्यामुळे आपण अर्थातच प्रशासनाने जर ह्या धरणाकडे लक्ष दिलं आणि एक पर्याय निवडून 12 महिने पाण्याची टंचाई न होता महाडकरांना पाणी वेळेवर सोडलं, पुरवठा केला, तर महाडकरांचा हा प्रश्न मार्गी लागेल। कोकणामध्ये पाऊस भरमसाठ पडतो, मात्र या धरणातलं पाणी कुठे जात आहे? तर एकच मी बोलू शकतोय, या ठिकाणी साठा नाहीये। या वर्षी प्रशासनाने ठेकेदाराला आदेश दिला होता की गाळ काढा, मात्र ठेकेदाराने गाळ काढणं बाजूला सोडा, अर्धवट काम सोडून ठेकेदार गेलेला आहे। मग महाडकरांचा हा प्रश्न कधी मार्गी लागेल? पाण्यापासून वंचित राहणं हे कधी थांबेल? महाडकरांना उन्हाळ्यात पण पाणी मिळायला पाहिजे, याकडे प्रशासन कधी लक्ष देईल? याचकडे महाडकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मी इथेच थांबते मंडळी, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा। मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।